Hello students, from third unit non-parametric test. This is our last test, that is Mann-Whitney U test. This is used to compare two independent samples. दोन वेगवेगळे सॅम्पल सेट कंपेअर करण्यासाठी आपण मॅन-व्हाइटने यू टेस्टचा यूज करतो. याच्या स्टेप्स काय आहेत तर assign ranks and to do so we ordered the data from smallest to largest. This is done on the combined or total samples. म्हणजे आपण काय करणार, जो काही आपल्याकडे सेट आहेत, सॅम्पल सेट्स जे दोन आहेत ते दोन सॅम्पल सेट म्हणजे 2-3 जे काही असतील ते त्या सॅम्पल सेट्सचा डेटा आहे तो स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डरमध्ये काय करणार, अरेंज करणार. आणि तो अरेंज करताना आपण दोन्ही ग्रुप एकत्र कन्सिडर करणार. म्हणजे आधी एक ग्रुप नंतर एक ग्रुप असं इथे होणार नाही. दोन्ही ग्रुपच्या व्हॅल्यूज आपण ॲट अ टाईम स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट अरेंज करणार. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट सम ऑफ टोटल रँक्स यूजिंग n×n+1. हे जसं मगाशी सांगितलं, जसं आपण साइन रँक टेस्टमध्ये बघितलं होतं तसंच आपण इथे जर गरज असेल विल्कॉक्सन साइन रँक टेस्टमध्ये बघितलं तसंच जर टोटल सम रिक्वायर्ड असेल तरच आपण कॅल्क्युलेट करणार, अदरवाईज कॅल्क्युलेट करणार नाही. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट सम ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2 रँक्स डिनोटेड बाय R1 इज इक्वल टू सम ऑफ रँक्स इन ग्रुप 1 आणि R2 इज इक्वल टू सम ऑफ रँक्स इन ग्रुप 2. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं, टेस्ट स्टॅटिस्टिक्ससाठी U1 कॅल्क्युलेट करायचा. U1चा फॉर्म्युला काय आहे, n1×n2 + n1×n1+1 डिवायडेड बाय 2 मायनस R1. नंतर U2साठी काय आहे तर n1×n2 + n2×n1+1 डिवायडेड बाय 2 मायनस R2. हे दोन टेस्ट स्टॅटिस्टिक्स कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, U कॅल्क्युलेट करायचं. U कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, मिनिमम ऑफ U1, U2. ओके, यानंतर म्हणजे आपल्याला ही काय मिळाली, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय काढायची, क्रिटिकल व्हॅल्यू काढायची यूजिंग टेबल. ओके, त्यासाठी आपण काय करणार, डिटरमाइन क्रिटिकल व्हॅल्यूज विथ n1 अँड n2. n1 आणि n2चा यूज करून आपण काय करणार, क्रिटिकल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. ओके, नंतर इफ ऑब्झर्व व्हॅल्यू ऑफ U is less than or equal to the critical value, then we reject the null hypothesis, otherwise we accept. ओके, आता आपण एक्झाम्पल बघूया मॅन-व्हाइटने यू टेस्टचं. हे आपलं काय एक्झाम्पल आहे, ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, वी हॅव फॉलोइंग डेटा ऑफ 10 मशीन्स. ओल्ड मशीन्स किती आहेत, 5 आहेत. न्यू मशीन्स किती आहेत, 5 आहेत. म्हणजे हा काय झाला ग्रुप 1, हा काय झाला ग्रुप 2. ओके, ह्या त्याच्या व्हॅल्यूज झाल्या. इज दॅर एनी डिफरन्स इन defect produced by old and new machines, alpha is equal to 0.05. डिफरन्स म्हटलं म्हणजे ही कुठली झाली, टोटल टेस्ट झाली. ओके, आता आपण काय करायचं, पहिल्यांदा ओल्ड मशीन आणि न्यू मशीन्स हे डेटा कॉलममध्ये अरेंज करून घेतला. आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, तर डेटा ऑर्डर करायचा म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्टमध्ये आपल्याला तो डेटा ऑर्डर करायचा आहे. ओके, त्यासाठी आपण काय केलं, टोटल सॅम्पल ऑर्डर्ड, ओल्ड मशीन आणि न्यू मशीन. आता ह्या दोघांचं कंबाईनमध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठली आहे तर 1 आहे. पहिला काय लिहिला, 1 लिहिला. नंतर 2, मग काय लिहिला, 2 लिहिला. नंतर कोणती आहे, 3 लिहिला. नंतर 4 लिहिला. आता 4 इकडे पण आहे, मग आपण परत इथे काय लिहिला, 4 लिहिला. नंतर 5, नंतर 6. आता 6 दोन्हीकडे आहे ना, मग हा 6 आपण इथे लिहिला. नेक्स्ट कुठली व्हॅल्यू लार्जेस्ट आहे तर 7 आणि नंतर 12. ओके, अशा प्रकारे कंबाईनमध्ये आपण काय केलं, डेटा स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट अरेंज केला. आता नेक्स्ट आपल्याला काय द्यायचे, हा जो काय आपण डेटा अरेंज केलेला आहे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट त्यांना रँक्स द्यायचे आहेत. मग परत फॉर ओल्ड मशीन्स आणि न्यू मशीन, म्हणजे फॉर ग्रुप 1 आणि ग्रुप 2. ओके, आता सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठली आहे, ग्रुप 2 मधली आहे. मग ह्याला कुठला रँक दिला आपण, 1 दिला. नंतर 2, नंतर 3. आता नेक्स्ट ओल्ड मशीन आणि न्यू मशीन दोन्हीमध्ये व्हॅल्यूज आहेत 4 आणि 5. मग त्याला आपण काय दिला, 4. मग त्यांना आपण रँक्स काय दिले, 4 आणि 5. जसं आपण विल्कॉक्सन साइन रँक टेस्टमध्ये बघितलं, ज्यावेळी सेम व्हॅल्यू असतील त्यावेळी आपण काय करतो,
त्यांना रँक दिलेले असतात त्या रँक्सचा मीन काढतो. मग 4 + 5 = 9/2 म्हणजे किती होतात 4.5. मग आपण दोघांना पण रँक काय दिले 4.5 4.5. ओके. आता इथे कुठले रँक संपले 4 आणि 5. नेक्स्ट 6, नंतर 7 आणि 8. मग 7 आणि 8चा मीन काय येतो 15/2 दॅट इज 7.5 आणि 7.5. नेक्स्ट 9 आणि 10. अशा प्रकारे आपण काय केले रँक्स सगळ्यांना असाइन केले. आता ग्रुप 1च्या रँक्सची टोटल दॅट इज R1 आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ग्रुप 2च्या रँक्सची टोटल दॅट इज R2. ओके. मग आता R1 म्हणजे काय सम ऑफ रँक्स इन ग्रुप 1 दॅट इज 4.5 + 6 + 7.5 + 9 + 10. किती आले R1ची व्हॅल्यू 37. आणि R2 सम ऑफ रँक्स इन ग्रुप 2 दॅट इज 1 + 2 + 3 + 4.5 + 7.5. यांची टोटल काय आली 18 आली. ओके. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं तर N1 आणि N2 जे आपल्याला फॉर्म्युलामध्ये लागणार आहेत ते. मग N1मध्ये किती N1 म्हणजे काय नंबर ऑफ व्हॅल्यूज इन ग्रुप 1 किती आहेत 1 2 3 4 5. आणि N2 म्हणजे काय नंबर ऑफ व्हॅल्यूज इन ग्रुप 2 किती आहेत 5च आहेत 1 2 3 4 5. देअरफॉर N1 = N2 = 5. ओके. आता आपल्याला ज्या काही व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्या आपण आपल्या फॉर्म्युलाजमध्ये अप्लाय करू. U1चा फॉर्म्युला काय आहे N1 × N2 + N1 × N1 + 1 / 2 - R1. मग N1 N2ची व्हॅल्यू काय 5 × 5. N1ची व्हॅल्यू काय 5 आहे ते आपण पुट केली. R1ची व्हॅल्यू काय आलेली आहे 37 आलेली आहे. ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशनचं आन्सर काय आलं U1चं 3. ओके. आता नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं U2. U2चा फॉर्म्युला काय आहे N1 × N2 + N2 × N2 + 1 / 2 - R2. ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या पुट केल्या. U2ची व्हॅल्यू काय आली 22. आता नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे U कॅल्क्युलेट करायचं आहे. U कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय मिनिमम ऑफ U1, U2. U1ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली 3 आलेली आहे. U2ची व्हॅल्यू काय आलेली आहे 22 आलेली आहे. मग या दोघांच्यातली मिनिमम व्हॅल्यू कुठली येते 3 येते. मग Uचं आन्सर काय आलं आपलं 3 आलं. ओके. आता काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला क्रिटिकल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. क्रिटिकल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण जे मॅन व्हाईटनेचं टेबल आहे त्या टेबलचा इथे वापर करणार आहोत. ओके. आता N1ची व्हॅल्यू काय आहे 5. N2ची व्हॅल्यू काय आहे 5. N1 आणि N2 यांचं कॉम्बिनेशन काय येतं आहे 2 येतं आहे. बरोबर आहे. ही 2 टेल टेस्ट आहे ना आपली त्याच्यामुळे आपण इथे या व्हॅल्यू चेक केले. काय आलं कॉम्बिनेशन 2 आलं. मग आपली क्रिटिकल व्हॅल्यू काय आली 2 आली. ओके. आता आपल्याला काय करायचं हायपोथेसिस चेक करायचं. हायपोथेसिस चेक करताना आपण काय करणार इफ ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ऑफ U इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द क्रिटिकल व्हॅल्यू देन वी एक्सेप्ट दी नल हायपोथेसिस. आता ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आपली काय आहे Uची 3 आणि क्रिटिकल व्हॅल्यू काय आलेली आहे 2 आलेली आहे. मग 3 इज ग्रेटर दॅन 2 देअरफॉर वी एक्सेप्ट दी नल हायपोथेसिस. ओके. अशा प्रकारे आपण काय करतो तर मॅन व्हाईटने U टेस्ट परफॉर्म करतो. मॅन व्हाईटने U टेस्ट परफॉर्म करताना पहिल्यांदा आपण काय करणार आपल्याकडे जे काही सेट दिलेले आहेत ते दोन्ही सेट लिहून घेणार. त्यानंतर ते दोन्ही सेटवरती कंबाईनमध्ये स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट व्हॅल्यू काय करणार आपण अरेंज करणार. नंतर त्या सेटचे जे आपण अरेंज केलेली ऑर्डर आहे त्याच्यावरती आपण काय परफॉर्म करणार रँक्स देणार. ते रँक्स देताना आपण परत स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट अशा प्रकारे काय करणार रँक्स देणार. ओके. ते रँक्स आपण इथे दिले. त्यानंतर आपण R1 आणि R2 कॅल्क्युलेट करणार. R1 म्हणजे काय सम ऑफ रँक्स इन ग्रुप 1 आणि सम ऑफ R2 म्हणजे काय सम ऑफ रँक्स इन ग्रुप 2. R1 आणि R2 कॅल्क्युलेट केला. N1 आणि N2ची व्हॅल्यू बघितली. N1 म्हणजे काय नंबर ऑफ एलिमेंट्स इन ग्रुप 1. N2 म्हणजे काय नंबर ऑफ एलिमेंट्स इन ग्रुप 2. ओके. नंतर R1, R2, N1, N2 या व्हॅल्यू आपण
आपल्या U1 आणि U2च्या फॉर्म्युलामध्ये पुट केलं. U1 U2 फाइंड आउट केले. नंतर आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू फॉर U. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, मिनिमम ऑफ U1 U2. मग ह्यांच्यात जी काही U1 आणि U2मध्ये ज्या काय व्हॅल्यूज आहेत, ती जी काही मिनिमम व्हॅल्यू असेल ती कसली व्हॅल्यू असणार आहे, Uची असणार आहे. आणि क्रिटिकल व्हॅल्यू आपण टेबलमधनं कॅल्क्युलेट करणार. ती कॅल्क्युलेट कशी करणार, तर कॉम्बिनेशन ऑफ N1 अँड N2. ओके, N1 आणि N2च्या कॉम्बिनेशनमध्ये जी कुठली व्हॅल्यू येईल ती म्हणजे काय असणार आहे, तर क्रिटिकल व्हॅल्यू असणार आहे. आणि आपण हायपोथेसिस कसं स्टेट करणार आहोत, जर तुमची Uची व्हॅल्यू ही क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा मोठी असेल तर आपण नल हायपोथेसिस एक्सेप्ट करणार, अदरवाईज आपण ते रिजेक्ट करणार. ओके, अशा प्रकारे आपण मॅन व्हाईटने यू टेस्ट परफॉर्म करतो.